जर इतकंच नको होता तुम्ही त्यांना तर कशाला उगाच बोलवलं त्यांना या कार्यक्रमासाठी? उगाच घरी बोलून त्यांना अपमान करण्याचा अधिकार अजिबात नाही आजी आपल्याला. हे बघ सिद्धू, मी जे काही बोलते ना ते तुझ्या भल्यासाठीच बोलते. हे बघ आजी, कोणाचं मन दुखावून अपमान करून जर माझं भलं होणार असेल ना तर तसं भलं झालेलं नकोय मला. जे माफ करा भावना मॅडम, आजीच्या वतीने मी तुमची माफी मागतो. हा सिद्धू पण ना, याला काही यांची इतकी पडलेली असते. आजी बोलल्यात ना त्या भावनाताईंना, मग त्या बघून घेतील ना त्यांचं काय ते. हा का माफी मागतोय त्यांची? भावना, लक्ष्मीताई, आई जे काही बोलल्या ना ते काळजीपोटी बोलल्या. तुम्ही मनाला लावून घेऊ नका. हवं तर मी माफी मागते तुमची. अहो नाही नाही, काय करताय तुम्ही? हे बघा, त्यांचं काही चुकलं नाहीये. उलट यापुढे वागताना मीच जरा काळजी घेईन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, भावना मॅडम, वीणा वहिनी आणि लक्ष्मी काकू यापैकी कोणाचाही जर अपमान करण्याचा प्रयत्न केला तर हा कार्यक्रम मी ताबडतोब थांबवतो. बरं बरं बरं, कळलं तुझं मत. तुझ्या कामासाठी आला तर ते काम कर आणि जा. आम्ही बघून घेऊ आमचं आम्ही इथं. समजलं? पूर्वी, ही साडी नेसून दाखव, बघूया कशी दिसते तुझ्या अंगावर ही साडी. जा. आहे. आई, मी जाऊ का घरी? भावना, आता अशी अचानक गेलीच बरं दिसणार नाही ग. आता काय कार्यक्रम संपतच आलाय, थोडा वेळ. सिद्धू, खरंच तुला इतकी आवडली मी या साडीत? बघितलंस पूर्वी, मी तुला काय म्हटलं होतं? मला चांगलं माहिती आहे माझ्या नातवाला नेमकं काय आवडतं ते. अहो, तो अगदी आपल्या आजोबांच्या वरतीच गेलाय. त्यांना सुद्धा असंच मी भारी भारीच्या साड्या नेसलेल्या आवडायच्या. पूर्वी, तू खरंच इतकी सुंदर दिसतेस ना की सिद्धिराजना सुद्धा त्यांच्या मनातली गोष्ट ओठांवर आणल्याशिवाय राहता आलं नाही. अगं बाई, खरंच बाई, हिचा औक्षण होईपर्यंत ना माझ्या जीवात धाकधुकच आहे.
आई थांब जरा. आई अगं आई साड्या जळत आहेत सगळ्या. आई कोणीतरी आग विझवा ना आई. आई अगो बाई हे काय झालंय? अरे कोणी आहे का? हो आई साडी जळते. भावना का? भावना का? भावना अगं काय करते? भावनाताई नका जाऊ पुढे. भावनाताई भावना मॅडम. थांबा. तू